गोंदिया शहराला लागून असलेल्या कुडवा ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह सरपंचाने आंदोलनाचा इशारा दिला आहे। तर जिल्हा परिषद सदस्या पूजा सेठ यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। याला कारण म्हणजे कुडवा गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेली नाली मागील एका वर्षापासून फुटली असल्याने नालीचा पाणी हे रस्त्यावर येत असून येणाऱ्या जाणाऱ्यांना जड वाहनांमुळे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या तसेच दुचाकी वाहनाने जाणाऱ्या लोकांच्या अंगावर पाणी उडत असून या संदर्भात अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार देखील करण्यात आला, मात्र तरी देखील कार्यकारी अभियंता याकडे लक्ष देत नाही। तर दुसरीकडे कुडावा गावात असलेल्या साईबाबा राईस मिलचे दूषित पाणी गावात असलेल्या तलावात जात असल्याने याचा त्रास लोकांना होतो आहे। तर गावाशेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या जमिनीवर एका लेआउट मालकाने शासकीय जमिनीवर कब्जा केला। या संदर्भात अधिकाऱ्यांना अनेकदा पत्रव्यवहार झाला, मात्र अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने शेवटी पत्र परिषद घेत कुडवा ग्रामपंचायतीने आंदोलनाचा इशारा दिलाय। आमच्या ज्या कुडव्या ग्रामपंचायत समस्या तर एक नालीची समस्या BNCच्या मार्फत जी दिलेली आहे आणि एक जमीन अतिक्रमण करून घेतल्या, त्याच्यानंतर ते अतिक्रमणच्या जमिनी ते लोक विकण्याचं सुद्धा काम करत आहे। त्याचबरोबर पांडे लेआउटला खरेदी विक्रीचं काम आणि मोक्षधामला ते जो तलाव आहे तिथे सुद्धा त्या राईस मिलच्या माध्यमाने जो घाण पाणी त्याच्यामध्ये सम्मिलित होऊन तो पाण्याचा म्हणजे काही त्याचा पाण्याचा उपयोग होत नाही आणि हे सगळ्या गोष्टीचे आमचे मुद्दे आहेत। आणि हे मुद्दे काही म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजू आहे। पाणीसारखं वस्तू अशी आहेत की ती आपल्याला आजकाल कुठे भेटत नाही आणि बरोबर गोड पाणी म्हटलं तर नाळाची टंचाई इतकं मोठ्या ग्रामपंचायतीला पुरवणं कुठे ना कुठे कमी पडते। तर या सगळ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यासाठी मी सुद्धा या माझ्या ग्रामपंचायतीसोबत त्यांच्यासोबत म्हणजे सोबत आहे आणि येणाऱ्या दिवसात जर ह्या सगळ्या मुद्द्यांना कलेक्टर साहेबांनी किंवा पूर्ण अधिकाऱ्यांनी ज्यांना आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्यांनी जर पूर्ण केलं नाही तर अन्यथा आम्हाला शेवटी एक वेगळा रूप धारण करावं लागेल। आणि यापूर्वी सुद्धा आम्ही राज्यमार्ग थांबवून आपल्या त्या रोडचं काम पूर्ण करवलं। त्याचप्रमाणे आमची पूर्ण कुडवा ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे सगळे कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन आम्ही पुन्हा एकदा मोठा उद्रेक करण्याचं काम करू। जिल्हाधिकाऱ्यांना आता आपण त्यांच्या समोर भेटून त्यांना निवेदन देणार आहोत की सर आमच्या 8 दिवसात हा सगळे आमचे जे मागण्या आहेत हे पूर्ण झाल्या पाहिजे, नाहीतर आम्ही लबानेला नाही सोडणार आणि कलेक्टर साहेबांच्या समोरच आता उपोषणाला बसणार। कारण की आम्ही त्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले होते त्यांचे 3 ते 4 वेळा ते फेकून झाले होते, परंतु त्यांनी आणखी घर बसवल्याबाबत आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले। तहसीलदार म्हणते मी कलेक्टरकडे पाठवतो। आतापर्यंत म्हणजे 6 ते 7 महिने झालेले आहेत। त्यामुळे ही बातमी प्रकाशित झाल्यावर येत्या 8 दिवसात अधिकाऱ्यांना जाग न आल्यास आणि कुडवा गावात असलेल्या समस्या न सोडवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सर्व सदस्य आणि सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आंदोलन करतील, असा इशारा पत्र परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिसन चुटे, गोंदिया।